नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो. बौद्ध आणि ब्राह्मणी कर्मसिद्धांत समान आहेत काय? कर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे एखाद्या माणसाच्या भविष्यातील जीवनावर प्रभाव पाडू शकतील अशा त्याच्या स्वतःच्या हातून घडणाऱ्या कृती किंवा कार्ये म्हणजे कर्म होय. अशा कर्माचा नियम किंवा कर्माचा सिद्धांत म्हणजे कर्मसिद्धांत. बौद्ध धर्मात कर्मसिद्धांता इतका इतर कोणत्याही सिद्धांताने गोंधळ निर्माण केलेला नाही. या धम्माच्या विचारामध्ये कर्मसिद्धांता इतका इतर कोणत्याही सिद्धांताने, इतर कोणत्याही नियमाने गोंधळ निर्माण केलेला नाही. बौद्ध धर्मात त्याचे स्थान कोणते म्हणजे कर्मसिद्धांताचे स्थान कोणते आणि त्याचा विशेष अर्थ काय आहे हे अगोदरच सांगितलेले आहे. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये हे अगोदरच आलेले आहे. अज्ञ हिंदू, अज्ञ म्हणजे अज्ञानी, ज्याला काही ज्ञान नाही असे, अज्ञ हिंदू न समजता केवळ शब्द साम्यावरून असे म्हणतात की बौद्ध धर्म अथवा ब्राह्मणी वा हिंदू धर्म एकच आहेत. अज्ञ हिंदू म्हणजे जे अडाणी हिंदू आहेत, जे अज्ञानी हिंदू आहेत, ते न समजता केवळ शब्द साम्यावरून, शब्दसाम्य म्हणजे शब्दातील सारखेपणा, शब्दाच्या सारखेपणावरून ते असे म्हणतात की बौद्ध धर्म अथवा ब्राह्मणी वा हिंदू धर्म म्हणजे ब्राह्मणी किंवा हिंदू धर्म एकच आहेत. सुज्ञ म्हणजे ज्ञानी, ज्याला ज्ञान आहे असा सुज्ञ आणि सनातनी ब्राह्मणही असेच म्हणतात. सनातनी म्हणजे जुन्या विचाराचे लोक, जे नवीन विचारांचा स्वीकार करू शकत नाहीत, असे लोक म्हणजे सनातनी. असे सुज्ञ आणि सनातनी ब्राह्मणही असेच म्हणतात. परंतु त्यात त्यांचा हेतू म्हणजे त्यांचा उद्देश अज्ञ बहुजन समाजाची बुद्धिपुरस्पर गैरसमजूत करणे हा असतो. बुद्धिपुरस्पर गैरसमजूत करणे म्हणजे एखादा विशिष्ट हेतू मनात ठेवून समजून उमजून म्हणजेच जाणून बुजून गैरसमजूत करणे हा त्यांचा उद्देश असतो. सुशिक्षित ब्राह्मणांना माहीत असते की बुद्धाचा कर्मसिद्धांत ब्राह्मणी कर्मसिद्धांतापेक्षा भिन्न आहे. सुशिक्षित जे ब्राह्मण आहेत, ज्यांना लिहिता वाचता येते, ज्यांनी ग्रंथ वाचलेले आहेत, अशा ब्राह्मणांना माहीत असते की बुद्धाचा कर्मसिद्धांत ब्राह्मणी कर्मसिद्धांतापेक्षा भिन्न आहे, वेगळा आहे. आणि तरीही ते म्हणत राहतात की बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी अथवा हिंदू धर्म एकच आहेत. सुशिक्षित ब्राह्मणांना माहीत असूनही ते मुद्दाम बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी धर्म म्हणजेच हिंदू धर्म एकच आहेत असे म्हणत राहतात. त्यांच्या द्वेष बुद्धीने, द्वेषाची भावना असलेल्या बुद्धीने चालविलेल्या अपप्रचाराला या दोन धर्मातील कर्मसिद्धांत विषयक समान परिभाषेने सहाय्य होते. ते जे सुशिक्षित ब्राह्मण द्वेष भावनेने जो अपप्रचार करतात, त्या अपप्रचाराला या दोन धर्मातील कर्मसिद्धांत विषयक समान परिभाषेने सहाय्य होते. परिभाषा म्हणजे एखाद्या शब्दाचा नेमका अर्थ सांगणे, म्हणजे त्या शब्दाची परिभाषा करणे होय. म्हणजेच काही शब्द असे समान वाटतात, त्यांचा अर्थ समान वाटतो. हिंदू धर्मातील आणि बौद्ध धर्मातील काही शब्द जे समान अर्थाचे वाटतात, त्यामुळे अशा शब्दांमुळे या सुशिक्षित ब्राह्मणांना अपप्रचार करायला सहाय्य होते, मदत होते. म्हणून वस्तुस्थिती काय आहे, खरी परिस्थिती काय आहे याचे सूक्ष्म परीक्षण म्हणजेच मायक्रो ऑब्झर्वेशन करणे आवश्यक आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर मित्रांनो, आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राइब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल वर सेट करा.
तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे। ते सर्व मोफत आहे, त्याला पैसे पडत नाहीत। म्हणून हे काम कृपया आत्ताच करा, नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो। आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बारकोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदत सुद्धा करू शकता। शब्दांचे कितीही साम्य असले तरी, म्हणजे शब्द कितीही सारखे वाटत असले तरी, बुद्धाच्या कर्मसिद्धांताचा अभिप्राय म्हणजे मत किंवा विचार, म्हणजे बुद्धाच्या कर्मसिद्धांताचा विचार हा ब्राह्मणी कर्मसिद्धांताच्या अभिप्रायापेक्षा, म्हणजेच ब्राह्मणी कर्मसिद्धांताच्या विचारापेक्षा, त्याच्या मतापेक्षा वेगळा आहे। या दोन्ही सिद्धांतात आधारभूत प्रमाणे ही इतकी भिन्न आहेत की त्यापासून निष्पन्न होणारा निष्कर्ष समान असणे शक्य नाही। या दोन्ही सिद्धांतात आधारभूत प्रमाणे, आधारभूत म्हणजे पायाभूत, प्राथमिक किंवा ज्याला आपण बेसिक म्हणतो असे, प्रमाणे म्हणजे पुरावे, म्हणजे जे बेसिक पुरावे आहेत, जे प्राथमिक पुरावे आहेत, ते पुरावे इतके भिन्न आहेत, म्हणजे इतके वेगळे आहेत की त्यापासून निष्पन्न होणारा निष्कर्ष समान असणे शक्य नाही। हिंदू कर्मसिद्धांताची मुख्य तत्वे खालीलप्रमाणे आहेत। हिंदू कर्मसिद्धांत हा आत्म्याच्या अस्तित्वावर आधारलेला आहे। हिंदू कर्मसिद्धांत हा आत्म्याच्या अस्तित्वावर आधारलेला आहे याचा अर्थ काय? माणसाच्या शरीरात, या शरीराच्या व्यतिरिक्त वेगळा असा आत्मा अस्तित्वात असतो। त्या आत्म्याचे अस्तित्व हे वेगळे असते। शरीराचे अस्तित्व वेगळे आणि आत्म्याचे अस्तित्व वेगळे असते असा हिंदू धर्म शिकवितो। आणि शरीराचा मृत्यू झाल्यानंतरही आत्मा हा जिवंतच राहतो। आत्मा हा अमर आहे, शरीर हे नश्वर आहे असे हिंदू धर्म शिकवितो। या आत्म्याच्या वेगळ्या अस्तित्वावर हिंदू धर्मातील कर्मसिद्धांत आधारलेला आहे। उलट पक्षी म्हणजे विरुद्ध पाहिले तर बौद्ध धर्म आत्म्याचे अस्तित्व मानित नसल्यामुळे तो आत्म्यावर आधारलेला नाही। बौद्ध धर्म आत्म्याचे अस्तित्व मानित नाही। शरीरामध्ये या शरीराच्या व्यतिरिक्त वेगळा असा आत्मा अस्तित्वात आहे असे बौद्ध धर्म मानित नाही आणि त्यामुळे तो आत्म्यावर आधारलेला नाही। म्हणजेच बौद्ध धर्मातील कर्मसिद्धांत हा आत्म्याच्या अस्तित्वावर आधारलेला नाही। ब्राह्मणी कर्मसिद्धांत हा आत्म्याच्या जन्माजन्मावर आधारलेला आहे। आत्म्याच्या जन्माजन्मावर म्हणजे एका जन्मानंतर दुसरा जन्म, दुसऱ्या जन्मानंतर पुढील जन्म, असा जो जन्मजन्मांतराचा जो सिद्धांत ब्राह्मणी धर्मात म्हणजेच हिंदू धर्मात सांगितलेला आहे, त्यावर ब्राह्मणी धर्मातील कर्मसिद्धांत म्हणजेच हिंदू धर्मातील कर्मसिद्धांत त्यावर आधारलेला आहे। आत्म्याचा पुनर्जन्म होतो असे मानल्यामुळे कर्म हे जन्मजन्मांतरी चालू राहते। मनुष्याचे शरीर हे नश्वर आहे, ते नष्ट होते, त्याचा मृत्यू होतो, परंतु शरीरात असलेल्या आत्म्याचा मृत्यू होत नाही। आत्मा अमर आहे, त्या आत्म्याचा पुनर्जन्म होतो असे मानल्यामुळे कर्म हे जन्मजन्मांतरी चालू राहते। एका जन्मानंतर दुसरा जन्म, त्यानंतर त्या पुढचा जन्म, अशा जन्मजन्मांतरी हे कर्म चालू राहते असे हिंदू धर्म शिकवितो। बौद्ध धर्म आत्माच मानित नसल्यामुळे हेही बौद्ध कर्मसिद्धांतास लागू होत नाही। हिंदू धर्माप्रमाणे आत्म्याचा पुनर्जन्म होतो असे बौद्ध धर्म मानित नसल्यामुळे बौद्ध कर्मसिद्धांतास ते लागू होत नाही। देहाव्यतिरिक्त म्हणजे या शरीराच्या व्यतिरिक्त आत्म्याला अस्तित्व आहे यावर हिंदू धर्म आधारलेला आहे। देह मृत झाला तरी आत्मा मरत नाही, आत्मा देहातून निघून जातो असे हिंदू धर्म शिकवितो। आणि ही विधाने बौद्ध सिद्धांताला लागू नाहीत, कारण बौद्ध सिद्धांताच्या नुसार आत्मा हा अस्तित्वात नाही किंवा आत्म्याला वेगळे अस्तित्व नाही। हिंदू कर्मसिद्धांताप्रमाणे माणसाने कर्म केले तर कर्माचे विविध परिणाम होतात। त्याचा पहिला परिणाम म्हणजे कर्त्यावर होणारा आणि दुसरा आत्म्यावर होणारा।
हिंदू कर्मसिद्धांत असे सांगतो की माणूस जे कर्म करतो त्याचे विविध परिणाम होतात, त्याच्या कर्माचे विविध परिणाम होतात. त्याचा पहिला परिणाम म्हणजे त्या कर्त्यावर होणारा, म्हणजे त्या कर्त्याच्या शरीरावर होणारा परिणाम, आणि दुसरा परिणाम म्हणजे त्या शरीरातील आत्म्यावर होणारा परिणाम. म्हणजे शरीरावर वेगळा परिणाम होतो आणि शरीरात अदृश्य असणाऱ्या आत्म्यावर सुद्धा त्याच्या कर्माचा परिणाम होतो, असे हिंदू कर्मसिद्धांत मानतो. कर्त्याच्या प्रत्येक कर्माचा आत्म्यावर संस्कार होतो. कर्ता म्हणजे माणूस जे प्रत्येक कर्म करतो त्या प्रत्येक कर्माचा आत्म्यावर संस्कार होतो. जेव्हा मनुष्य मरतो आणि त्याचा आत्मा त्याला सोडून जातो त्यावेळी त्याच्या आत्म्यावर असे अनेक संस्कार झालेले असतात. वाह! आणि या संस्कारामुळे पुढील जन्मी त्याला कोणते अधिकार मिळणार हे ठरत असते. अगोदरच्या जन्मात त्या आत्म्यावर जे काही संस्कार झाले असतील किंवा त्याच्या शरीराने, त्या आत्म्याच्या पूर्वीच्या शरीराने जे काही कर्म केले असतील त्या कर्माच्या संस्कारामुळे पुढील जन्मात त्याला म्हणजे त्या आत्म्याला कोणते अधिकार मिळणार हे ठरत असते, असा हिंदू धर्म शिकवितो. हिंदूंचा हा सिद्धांत आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या बौद्ध कर्मसिद्धांताशी विसंगत आहे, म्हणजे विरुद्ध आहे. वरील कारणामुळे बौद्ध कर्मसिद्धांत आणि हिंदू कर्मसिद्धांत हे एकच असू शकत नाहीत. म्हणून हे दोन्हीही एकच आहेत असे मानणे केवळ मूर्खपणाचे ठरेल. जास्तीत जास्त इतके म्हणता येईल की या शाब्दिक मायाजाळापासून सावध राहा. ज्या शब्दातील सारखेपणामुळे आपण गोंधळून जातो त्यापासून सावध राहा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल वर सेट करून ठेवा, म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत.